सुनील स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता जो मी व्हिडिओ बनवणार आहे, यात संपूर्ण जिल्ह्यांची जी माहिती आहे ती माहिती आणि मगाशी जो व्हिडिओ मी बनवलेला आहे की 150 प्लस असणारे विद्यार्थी त्यांनी जिल्हे कोणते निवडायचे आहेत, 3 टाईपचे जिल्हे या ठिकाणी आपल्याला निवडता येणार आहे. जे हाय लेवलचे म्हणजे सर्वाधिक जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी गुण असणारे विद्यार्थी असतात आणि ज्या माध्यमातून त्या जागा ज्या आहेत त्या जिल्ह्यांच्या त्या माध्यमातून त्या कव्हर केल्या जात असतात. नंतर सेकंड जिल्हे आहे जे सेकंड प्रिफरन्स म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला टाकता येणार आहे. आणि थर्ड प्रिफरन्स म्हणजे ज्याकडे विद्यार्थ्यांचा कल हा न जाण्यामागचा असतो, नाही लागली नोकरी तरी चालेल परंतु मी काही त्या जिल्ह्यात जात नाही, म्हणजे आपला पाहिजे तशा ठिकाणी मला काही नोकरी मिळत नाही, माझा जिल्हा पाहिजे, असं विविध ज्या डोक्यामध्ये आपल्या कल्पना असतात त्यानुसार विद्यार्थी प्रिफरन्स चेक करत असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नोकरी पाहिजे आणि काही असे विद्यार्थी असतात, म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रकार मी तुम्हाला सांगतो आहे की मला माझ्या जिल्ह्यात पाहिजे, मला चांगले मार्क्स आहेत, मला यावेळेला माझं होऊन जाते, काही टेन्शन नाही. मला जिल्ह्याच्या ठिकाणी मिळालं, मला तालुक्याच्या ठिकाणी मिळालं, नपाची शाळा मिळाली किंवा महानगरपालिकेची शाळा मिळाली तरी मला चालेल किंवा झेडपीची शाळा मिळाली तरी चालेल. पण काही असे विद्यार्थी असतात, मला महाराष्ट्रात नोकरी कुठेही करता येईल, मला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. आणि काही असे विद्यार्थी आहेत की नाही, मला इथे ते इथेच पाहिजे, मला माझा जिल्हा सोडून जायचा नाही. ही जी भावना तुमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये आहे, जे विद्यार्थी अशी विचार असा करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जर हा नियम जर रद्द झाला नाही 50 प्रिफरन्सचा तर आपल्या ते अंगावर येण्यासारखं आहे. त्यामुळे वेळीच सुधारणं गरजेचं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जे 150 अबो आहेत त्यांनी मगाशी जो व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ बघा. आणि आता जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो आहे ते म्हणजे काय, तर ते जे विद्यार्थी ऍव्हरेजली मार्क्स आहेत, म्हणजे ऍव्हरेजली मार्क्स कोणते, तर 130 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत, 100 पासून 130, मी 100 पेक्षाही कमी कट ऑफ येण्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि ते बनवलेले आहेत पेसा क्षेत्रातील, एक सर्व्हिसमॅन, जे काही महिला भगिनी आहेत आपल्या, पण ह्या सर्व एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ मी बनवलेला होता आणि याचा कट ऑफ सुद्धा तेवढा आलेला आहे. आणि याचनुसार मी तुमचा व्हिडिओ बनवलेला आहे. यात कोणतीही खोटी माहिती नाही, तुम्ही चेक करू शकता. तुमच्या गावातील एखादा विद्यार्थी असेल ज्याला 75-70 मार्क्स असेल, यूएसटी प्रवर्गातील असेल, जो टीईटी सीटीईटी पास असेल, टीईटी 1 पास असेल आणि असा विद्यार्थी रुजू सुद्धा झालेला असेल, पेसा क्षेत्रातला सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी रुजू झालेला असेल, तर त्यांना सुद्धा शासकीय नोकरी लागलेली आहे. लक्षात घ्यायचं आहे, 150 वाला ओपनचा जरी विद्यार्थी असेल तरी तो नोकरीवर आहे आणि 75 वाला जरी एसटीचा विद्यार्थी असेल तरी तो नोकरीवर आहे, शिक्षक आहे. त्याच्या मागची कारण काय, तर जो टक्का आहे तो शिक्षणाचा टक्का हा ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत, जे आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत, एसटी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत, यांचा शिक्षणाचा टक्का कमी आहे, डीएड करणाऱ्यांचा टक्का कमी आहे, त्यामुळं त्यांचं कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे आणि त्यानुसार जागेनुसार विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे यांचा कट ऑफ हा जो आहे हा कमी येत असतो. त्यामुळे असं वेगळं काहीही नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, जे एव्हरेजली मार्क्स सांगतोय तुम्हाला 100 ते 120-130च्या दरम्यान, या सर्व विद्यार्थ्यांनी सेकंड नंबरचे जे काही जिल्हे आहेत त्यांना फर्स्ट प्रिफरन्स देणं अत्यंत गरजेचं आहे. मग कोणते जिल्हे आहेत, मराठवाड्यातील काही जिल्हे, मग जळगाव झालं, बरोबर, लातूर, बीड, जे जिल्हे आहेत मराठवाड्यातील, जे काही जिल्हे आहेत, नांदेड आहे, हे जे जिल्हे आहेत, जे काही मराठवाड्यातील 8ही जिल्हे आहेत, या जिल्ह्यांचा तुम्ही म्हणजे औरंगाबाद विभागातील पूर्ण जिल्हे जे आहेत त्याचा ते संपूर्ण जिल्हे त्या ठिकाणी तुम्ही सेकंड प्रिफरन्सला देऊ शकता. म्हणजे कोणाला, 130 वाल्यांना, 130 पर्यंत, जे 100 पासून 130 पर्यंत, या सर्वांनी कुठे द्यायचं आहे, तर या मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा आहे. सेकंड प्रिफरन्स जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही सेकंड प्रिफरन्स साठी मात्र जे काही टॉप लेवलचे जिल्हे आहेत त्यांचा विचार तुम्ही करू शकता. म्हणजे पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, नगर असेल, नागपूर असेल, याच जिल्ह्यांचा विचार करू शकता. आणि थर्ड साठी तुम्ही विचार करू शकता की कोणते जिल्हे, जे सिंधुदुर्ग झाला म्हणजे कोकणातील जिल्हे आहेत, नंदुरबार जिल्हे आहेत, जे आपल्या खानदेशातील जिल्हे आहेत, आणि पूर्व विदर्भातील जे गोंदिया, गडचिरोली, भंडारा हे जिल्हे तुम्ही टाकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुठेही नोकरी करायची आहे या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. ज्यांना असं डोक्याला वाटतंय की नाही बा मी तिकडे नोकरी करू शकत नाही, तर अजिबात तुम्ही या स्पर्धेत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे समजून घेणं गरजेचं आहे
कारण ज्या विद्यार्थ्यांना असे ऍव्हरेजली मार्क्स आहेत त्यांनी या स्टेप बाय स्टेप तुम्हाला या करावं लागेल. कारण 50च प्रिफरन्स टाकायचं आहे. आपल्याकडे 36 जिल्हे आहेत, 50 प्रिफरन्स. कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत यावरती जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. जिथं जास्त जागा तिथं आपले विद्यार्थी ज्यांना जास्त मार्क्स आहेत ते नक्कीच त्या ठिकाणी जास्त प्रिफरन्स येणार आहे आणि ज्यांना जास्त मार्क्स आहेत ते यातून आउट होणार आहे, लक्षात घ्या. कारण जे काही पोर्टल बनवलेलं आहे, सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, त्या 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या महत्वाच्या असतात. एक तुमचा मेरिट, 2 तुम्ही तुमची कॅटेगरी, 3 तुम्ही जे काही प्रिफरन्स दिलेला आहे ते प्रिफरन्स, यानुसार तुमच्या या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे आणि त्यानुसारच तुमचं प्रिफरन्स त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे प्रिफरन्स जे काही तुम्हाला अलॉट होणार आहे ते. जर तुमच्या कॅटेगरीची जागा तिथं नसली, उपलब्ध नसली, पॅक असली तर पुढचा प्रिफरन्स तुमचा घेईल. तिथे नसली तर पुढचा प्रिफरन्स. तिथे जर तुमच्या कॅटेगरीची जागा तिथे नसेल तर पुढचा प्रिफरन्स. अशा पद्धतीने पूर्ण प्रिफरन्स जर तुमचे निघून गेले तर तुम्ही त्या भरतीतून बाद होऊन जा कट ऑफ म्हणून, हे लक्षात घ्या. म्हणून झिगझॅग पद्धतीने तुम्हाला चांगले जिल्हे, सेकंड नंबरचा जिल्हे आणि नंतर थर्ड लेवलचे जिल्हे, अशा पद्धतीनं हे जे काही आपण टप्पे पाळलेले आहे यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. 150 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांना स्वजिल्हा मिळू शकते. त्यामुळे स्वजिल्हे सुद्धा तुम्हाला 150 पेक्षा जास्त मार्क्स असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा टाकू शकता. पहिले 10 प्रिफरन्स तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जे काही विभाग आहे त्या भोवताल तुम्ही टाकू शकता, हे लक्षात घ्यायचं आहे. 150 पेक्षा, 140 पेक्षा, परंतु कॅटेगरी वाईज हे प्रिफरन्स बदलणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. कॅटेगरी वाईज एसटी प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर गडचिरोलीमध्ये जास्त जागा आहेत, पेशा क्षेत्रातील क्षेत्र आहे, त्याच्यात नाशिकमधील असेल पेशा क्षेत्र, जळगाव असेल पेशा क्षेत्र, अशा पद्धतीने पेशा क्षेत्रामध्ये जे काही असेल त्या पेशा क्षेत्रामधील विद्यार्थी सुद्धा त्याच ठिकाणी असणार आहे, ते कुठेही भटकणार नाहीये. त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रातील जागा जास्त मार्क्स असेल तर तुम्ही ते पहिल्यांदा 10 ते 15 प्रिफरन्स ते टाकणं गरजेचं आहे. नंतर सेकंड टप्प्याचे जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले ते, परंतु अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. एक तुमचा मेरिट, दुसरी गोष्ट अभ्यास, कॅटेगरी वाईज तुमच्या जागा आणि तुमचा जिल्हा, असे 3 गोष्टी तुम्हाला करावं लागणार आहे. आणि प्रिफरन्स कसा द्यायचा या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतर जास्त मार्क्स असेल तर तुम्ही महानगरपालिकेची शाळा तुम्ही टाकू शकता, नंतर नगरपालिकेची शाळा तुम्ही टाकू शकता आणि थर्ड नंबरला तुम्ही झेडपी टाकू शकता. लक्षात घ्यायचं, थर्ड नंबरला तुम्ही झेडपी टाकू शकता. जेव्हा 2017च्या वेळेला जेव्हा प्रिफरन्स आम्ही दिले होते त्याच पद्धतीने आपण टाकले होते की मला शहरात नोकरी करायची आहे, तर मग शहरातला काय, मग महानगरपालिकेच्या शाळा या शहरात असतात. त्यानंतर दुसऱ्यांदा शहरात तुम्हाला राहायचं आहे म्हणजे काय, तर नगरपालिका या शहरामध्ये असतात, नंतर नगरपंचायती या शहरात असतात आणि शेवटचे जे प्रिफरन्स आहेत ते कुठे टाकायचे, मग जिल्हा परिषदला, जे गावखेड्यामध्ये तुम्हाला जाऊन नोकरी करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने ते टाकू शकता. काही असे विद्यार्थी असणार आहेत जे 11वी 12वीसाठी सर्व गोष्टी लायबल आहेत, स्कोर चांगला आहे, MSc झालेले आहेत, 11वी 12वीला मला प्रिफरन्स, मला 11वी 12वी मला पाहिजे आहेत, पहिल्यांदा ते प्रिफरन्स तुम्ही टाकू शकता शाळा. नंतर सेकंड लेवलला तुम्ही 8वी 9वी 10वीचं, नंतर 6वी 8वीचं आणि सर्वात शेवटी 1ली 5वीचं. जर डीएड, बीएड आणि एमएड झालेले असेल, MSc झाले असेल विद्यार्थी, यानुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही हे करू शकता वरपासून खालपर्यंत. म्हणजे तुम्हाला तुमची वेतन श्रेणी असेल, तुमचा जे काही मानधन असेल, या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी करता येणार आहे. म्हणून सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आपल्याकडे जो काही वेळ आहे आता याच वेळ करा. कोणत्याही पद्धतीने घाबरू नका, कारण इथं मनाचा खेळ नाही तर इथं हा प्रोग्रामिंगचा खेळ असणार आहे. तुमच्या मनाचा इथं विचार केला जाणार नाही. तुम्ही जो डेटा तुम्ही त्या ठिकाणी टाकताय, जे प्रिफरन्स तुम्ही देताय त्याचा विचार या ठिकाणी होणार आहे. तर भावनिकतेनं तुम्ही तुमचा डेटा किंवा तुम्ही भावनिकतेनं तुम्ही तुमचे प्रिफरन्स टाकायचे नाही, तर तुमच्या लॉजिकली या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. तरच तुमचं ते त्या ठिकाणी कॉलेज किंवा शाळा जे ऑल आउट होणार आहे त्यानुसारच होणार आहे. अन्यथा तुम्ही बाद व्हाल, पुन्हा भरतीची 5 वर्ष तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या 3ही लिंकला जॉईन व्हा आणि काही सल्ला पाहिजे असला तर नक्कीच फोन करा, मेसेज करा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.